ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतोय की इकडे चैतन्य हा उशिरा आलेला असतो. प्रताप त्याला चिडवतो, काय रे आता काय फक्त केक खायला आलायस का? त्यावर चैतन्य म्हणतो, नाही मी लवकर येणार होतो, पण त्यावर रविराज म्हणतात, आता तुला कोर्टात न यायला उशीर झालाय अशा थापा मारू नकोस काय? त्यावर लगेच चैतन्य म्हणतो, नाही मी लवकर यायला निघालो होतो, पण चुकून मला उशीर झाला. त्याबरोबर लगेचच त्याला आता प्रताप आणि रविराज म्हणतात, बरं झाला ना उशीर, मग या आता जरा कामाला मदत करा, डेकोरेशन करायचं आहे. मग ते दोघं डेकोरेशन करायला लागतात. इतक्यात आता चैतन्याची नजर वरती जाते, तर त्याला दिसतं की सायली आणि अर्जुन हे दोघं जण आता तिथे उभे आहेत आणि ते दोघं त्यांच्याशीच गप्पा मारतायत. मग लगेचच चैतन्य म्हणतो, अरे आपण दोघं या लोकांसाठी डेकोरेशन करतोय आणि हे लोक बघा हे वरतीच बिझी आहेत, ओ मिस्टर अँड मिसेस सुभेदार. त्याबरोबर मग लगेचच सायली आणि अर्जुन दोघंही खाली येतात. सगळेजण त्यांना छान शुभेच्छा देतात आणि त्यानंतरनं वेळ येते ती औक्षणाची. मग कल्पना, प्रतिमा, त्यानंतर अस्मिता असं करून एक जण औक्षण करून घेतात आणि औक्षण करून झाल्याबरोबर लगेचच आता रविराज हे म्हणायला लागतात, मला ना एक प्रश्न पडला आहे एका केस संदर्भातला. प्रतिमा आत्या म्हणते, आता काय तुमचं? त्यावर रविराज काका म्हणतात, नाही म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार वर्सेस सायली सुभेदार यांची जी केस होती त्यामध्ये निकाल काय लागला आहे, त्यात विजयी कोण झालं आहे? त्यावर अर्जुन आणि सायली म्हणतात, आम्हाला त्यासाठी तुला करायची, त्यानंतर आम्ही उत्तर देतो. मग सगळेजण ठीक आहे म्हणतात. मग पहिली टर्न येते अर्जुनची. अर्जुन म्हणतो, सॉरी बायको, मी तुमच्या कामाला कमी लेखलं, मला वाटायचं आमचंच काम महत्त्वाचं असतं. आणि मग तो काही भांडी ठेवतो. पुन्हा दुसरी भांडी ठेवताना म्हणतो, सॉरी बायको, मला वाटायचं की आम्हीच खूप महत्त्वाची कामं करतो आणि तुम्ही करत नाही, पण माझं तेव्हाही चुकलं. उलट तुम्ही बायका मल्टीटास्किंग असता, तुम्ही एका वेळी कितीतरी कामं करता म्हणून सगळं व्यवस्थित होतं. आता एक पारडं अगदी वरती निघून जातं. मग सायली त्यामध्ये फाईल्स ठेवते आणि म्हणत असते, तुम्ही लोकांना न्याय मिळवून देता, एकाच वेळी तुमच्या डोक्यात कितीतरी विचार सुरू असतात, एकाच वेळी तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर, तुम्ही तुमच्या शिक्षणावर एवढं मेहनत करता, घरातलं सगळं सांभाळून घेण्याची ताकद एकवटून घेऊन येता. आता हे सगळं बोलून सायली जेव्हा तिथे ठेवते तेव्हा आता ते दोन्ही बॅलेन्स होतं. मग अर्जुन आणि सायली म्हणतात, आता आमचं उत्तर हेच आहे की जर एका बाजूला सांभाळायचं असेल तर दुसरी बाजू आधीच बॅलेन्स असावी लागते आणि म्हणून आमच्या दोघांचीही कामं तितकीच महत्त्वाची आहेत आणि आजच्या नंतर एकमेकाला कमी लेखनाची चूक आम्ही पुन्हा कधी करणार नाही. आता हे ऐकून सगळेजण खुश होतात, टाळ्या वाजवतात. तर चैतन्य म्हणतो, तो सारी सबूतों और गवाह को मद्देनज़र करते हुए ये कोर्ट सायली वहिनी और अर्जुन को बरी करता है. त्याबरोबर लगेचच आता सगळेजण हसतात. त्यानंतर मग आता लगेचच अस्मिता म्हणते, बरं चला आता केक कापूयात. मग सगळेजण केक कापतात. सायली अर्जुन केक खातात. आता सगळेजण सायली अर्जुनला केक भरवतात. हॅपी मॅरिड ॲनिव्हर्सरी, हॅपी मॅरिड ॲनिव्हर्सरीचं गाणंसुद्धा गातात. आता छान अशी ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर मग वेळ आलेली असते ती सायलीने पुन्हा एकदा तिच्या विश्वात, तिच्या कामात रमण्याची. आणि आता सायली ही स्वयंपाकघरात काम करत असते, पोहे बनवत असते ती. विमल तिला विचारते, सायली वहिनी अहो काय झालं, आज तुम्ही एवढ्या खुश का? त्यावर सायली म्हणते, अहो विमलताई काय सांगू तुम्हाला, एवढे दिवसानंतर मी स्वयंपाकघरात आली आहे ना, मला खूप भारी वाटते, नाहीतर मला चुकल्यासारखंच होत होतं. कल्पना तिकडे येते आणि सायलीला म्हणते, सायली तू जेव्हा पोह्यांना फोडणी घातलीस ना, तेव्हा मला आपल्या स्वयंपाकघरातला वास अगदी आमच्या खोलीपर्यंत आला आणि तिथेच कळलं की आजपासून सायली स्वयंपाकघरात आली. त्यानंतर सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात. आता अस्मिता म्हणते, चला आता आपल्याला पुन्हा एकदा चवीचं खायला मिळणार, नाहीतर एवढे दिवस फक्त मोबाईलमधल्या रेसिपीज आपल्या ताटात येत होत्या. त्याबरोबर कल्पना म्हणते, नाही या माझा अर्जुनसुद्धा चांगलं जेवण बनवायला आत्ता शिकणारच होता. त्याबरोबर त्या ठिकाणी अर्जुन येतो. मग लगेचच आता अस्मिता ही म्हणते की खरंच सायलीच चविष्ट जेवण बनवते. त्याबरोबर आता प्रतापसुद्धा म्हणतो की हो हे अगदी बरोबर आहे, नाही म्हणजे अर्जुनने आपल्याकडून जी काही तपश्चर्या करून घेतली त्याचं उत्तम फळ म्हणजे सायलीच्या हातचं चविष्ट जेवण. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते, हो त्यात तर काही म्हणजे फरक नाहीच आहे. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणतो, असं काही नाही आहे, मी सुद्धा चांगलं जेवण बनवायचो, मी चॉकलेट डेला माझ्या बायकोसाठी चॉकलेट बनवले, केक डेला काहीतरी केक बनवला व्हॅलेंटाईन डेचा,
मग तुम्ही मला त्याच्यासाठी अप्रिशिएट पण नाही केलं. इट्स नॉट वर्थ. आणि मग लगेचच अर्जुन सायलीला मदत करतो आणि नवरा बायको पटापट नाश्ता सर्व करतात. कल्पना म्हणते, पण बाकी काहीही असो सायली, तू माझी एक इच्छा पूर्ण केली आहेस, आणि ती म्हणजे सायली, तुला माहिती आहे का, माझी नेहमी अशी इच्छा होती की मला स्वयंपाकघरात या दोघांनी मदत करावी, अस्मिताने आणि अर्जुनने. पण तू अर्जुनकडनं ही गोष्ट करून घेतलीस. खरंच इट्स ग्रेट. त्याबरोबर सगळेजण हसायला लागतात. तर आता सचिन हा बसलेला असतो मस्त पाय वगैरे पसरून. इतक्यात त्या ठिकाणी साक्षी येते. आता साक्षी आल्यावर सचिन व्यवस्थित बसतो. साक्षी म्हणते, काय काय चाललं आहे? सचिन म्हणतो, नाही सॅम, काही नाही. काय झालं? आज तू ठीक आहेस ना? त्यावर ती म्हणते, का? मला काय झालं आहे? मला काय होतं? सचिन म्हणतो, नाही म्हणजे तुझा मूड कधी कसा असेल, काही कसा नाही, काही म्हणजे मला म्हणजे गेस करता येत नाही ना, म्हणून विचारत होतो गं. त्यावर ती लगेचच म्हणते, ओ अच्छा असं आहे का? पण नाही, डोंट वरी. माझा मूड. घाबरतोस माझ्या मूडला? हां? त्यावर सचिन म्हणतो, नाही. त्यावर लगेचच आता ती म्हणते, घाबरायलाच पाहिजेस. माझ्या मूडला तू घाबरायलाच पाहिजे. नाही, जर तू घाबरला नाहीस आणि मग तू बाहेर गेलास, तुला एखादी मुलगी आवडली, तुझं तिच्यावर प्रेम झालं, तर उगाचच्या उगाच तिला माझ्या हातून मरावं लागेल ना. मग त्यापेक्षा तू घाबर. आता हे ऐकून सचिन घाबरतो. आणि आता सचिन घाबरल्याबरोबर तो म्हणतो, सॅम अगं तू काय बोलतेस? तशी लगेचच आता ती हसते आणि म्हणत असते, अरे सचिन, घाबरलास तू? ओ माय बेबी, घाबरलास? खरंच सचिन घाबरलास? अरे काय रे सचिन? त्याबरोबर सचिन म्हणतो, ओ अच्छा, नाही म्हणजे तुझ्या या मस्करी करायच्या असलेल्या स्वभावावरून मला एक गोष्ट तर कळली की आज तुझा स्वभाव मस्तीचा आहे, हो ना? त्यावर लगेचच ती म्हणते, येस ऑफकोर्स. त्यावर सचिन म्हणतो, सॅम मला सांग, तू काल रात्री पार्टीला कुठे गेली होतीस गं? नाही म्हणजे कुठलं हॉटेल किंवा कुठलं रेस्टॉरंट? त्यावर ती बोलते, हायवेजवळ नवीन झालं आहे ना, आम्ही तिकडे गेलो होतो. त्यावर सचिन म्हणतो, ओके अच्छा, पण मग जर तू तिकडे गेली होतीस तर मला एक गोष्ट कळली नाही सांग. त्यावर ती म्हणते, काय? त्यावर सचिन विचारतो, तुझ्या पर्समध्ये चाकू काय करत होता सॅम? तू चाकू कशासाठी घेतला होतास? आता तू चाकू कशासाठी घेतला होतास हे विचारल्यावर मात्र आता साक्षी गप्पच बसते. तर दुसऱ्या बाजूला सायली आता अर्जुनच्या मागून पळत आलेली असते बाहेर आणि ती म्हणत असते, अहो आज मी सुद्धा एका त्या केसच्या मीटिंगला येणार आहे, माहिती आहे ना? त्यावर अर्जुन म्हणतो, हो नक्की. सायली म्हणते, बरं आणि तुम्ही ऑफिसमध्ये काय काय घडलं आहे त्याचं? अर्जुन म्हणतो, फॉलोअप घेत होतो मी, सर्व गोष्टींचा फॉलोअप घेत होतो. तुला काय वाटलं मी सगळी कामं तुझ्यावर सोपवली असली तरीही मी फॉलोअप घेत नसेन का? घेत होतो. त्यावर सायली म्हणते, बरं आणि आणखीन एक, तो रमेश आपल्याला सापडला आहे, त्याच्याकडे सुद्धा बघूया. नाही म्हणजे त्याच्याकडून आपल्याला काहीतरी माहिती मिळू शकते, काहीतरी कळू शकतं ना. अर्जुन म्हणतो, हो सायली, नक्कीच आपण ते करूया. बरं सायली, मला ना तुला एक गोष्ट सांगायची आहे. नाही म्हणजे ॲक्च्युली माझ्या म्हणजे आता तुला कशी सांगू? सायली म्हणते, काय झालं आहे? एखाद्या केसबद्दल आहे का काही? माझ्याकडनं काही चुकलं आहे का? अहो पण मी म्हणजे कोर्टातल्या कुठल्याही तुमच्या कामामध्ये काहीही लुडबुड केलेली नाही आहे. आणि मी जी काही कामं केली आहेत की नाही ती सगळी चैतन्य भाऊजींच्या सल्ल्यानुसारच केली आहेत. त्यामुळे मी काही गोंधळ घातलेला नाही आहे हो. अर्जुन म्हणतो, अगं एक मिनटं, मला तुझ्याशी केसबद्दल नाही बोलायचं आहे. सायली म्हणते, केसबद्दल नाही बोलायचं आहे? मग काय झालं? अहो बोला ना पटकन, माझ्याकडून काही चूक झाली आहे का? बोला ना, काय झालं आहे? त्यावेळी अर्जुन म्हणतो, तर सायली, मला तुला हे सांगायचं आहे की सायली, मी तुझ्या हातचे पोहे ऑफिसमध्ये सुद्धा खूप मिस करेन. आणि एवढं बोलून अर्जुन सायलीला मिठी मारतो आणि तिकडनं निघून जातो. सायली म्हणते, अहो काय तुम्ही, आणि ती हसते. इतक्यात आता तिच्या मनामध्ये एक विचार येतो, तो म्हणजे रमेशचा. तिला वाटतं की रमेशनेच नागराज काकाला त्या ॲक्सिडेंटसाठी ट्रक दिला होता. रमेशबद्दल सुमन काकूंना काही माहीत असेल का? बोललं पाहिजे सुमन काकूंशी. मग सायली सुमनच्या रूममध्ये येते आणि सुमनकडे येऊन आता ती सुमनला म्हणते, काय हो सुमन काकू, तुम्ही पोहेसुद्धा पूर्ण खाल्ले नाहीत, तुम्ही नाश्ता रूममध्ये द्या म्हटलात तर मी दिला की नाही? त्यावर मग लगेचच आता सुमन म्हणते, अगं नाही सायली, मन नव्हतं ना म्हणून नाही खाल्लं. त्यावर आता प्रतिमा आत्या म्हणते, हिने या सगळ्यामध्ये स्वतःची तब्येत खराब करून नाही घेतली ना म्हणजे मिळवलं. सायली, जरा एक मिनटं. आणि मग लगेचच आता प्रतिमा आत्या हातामध्ये एका पायातलं पैंजण आणतात आणि म्हणतात, हे माझ्याकडनं अस्मिताला दे आणि तिला सांगा मी दिलं आहे. त्याबरोबर मग पुढे ते म्हणते की
असं गरोदर बाईकडे असणं खूप छान असतं. सायली म्हणते, वाव, हे खरंच किती सुंदर आहे. त्यावर लगेचच आता इकडे काकीसुद्धा म्हणते की हो ना, खरंच, पण वहिनी एकाच पायातलं आहे, हे एकाच पायात घालतात का? त्यावर लगेचच आता तिला प्रतिमा आत्या सांगते, हो, हे एकाच पायात घालतात. मग सुमन काकू म्हणते, एका पायात पैंजण मी कुठेतरी बघितलं आहे कुणीतरी घातलेलं. सायली, तू घालतेस का गं एका पायात पैंजण? सायली म्हणते, नाही हो सुमन काकू. मग आता सुमन आठवायला लागते की तिने एका पायात पैंजण घातलेलं कुठे बघितलं आहे. सायली म्हणते, आठवा ना सुमन काकू, तुम्हाला आठवेल. मग सुमन आठवू लागते आणि मग आता ती आठवून सायलीला सांगते, सायली, ह्यांनी मला जिथे डांबून ठेवलं होतं की नाही, तिथे एक मुलगी आली होती आणि तिच्या म्हणजे तिच्या एका पायात असं पैंजण होतं, मला आठवतं आहे. त्यावर आता सायली हे ऐकून म्हणते, काय, तिच्या एका पायात पैंजण होतं? मग सायलीच्या डोक्यात विचार येतो, असं पैंजण तर प्रिया वापरते. प्रतिमा आत्या म्हणते, सायली, काय झालं, कुठल्या विचारात रमलीस? सायली म्हणते, नाही, काही नाही प्रतिमा आत्या, मी आलेच हां. आणि मग सायली मनातच म्हणते की नाही, ह्या सर्व गोष्टींचे अपडेट मला यांच्या कानावरती घातलेच पाहिजे. ही नक्की काय गडबड आहे हे कळायला हवंच. त्याबरोबर मग आता साक्षी म्हणू लागते, ओ सचिन, हां, तू त्या चाकूबद्दल बोलतो आहेस का? अरे, चाकू नव्हता माझ्या पर्समध्ये. सचिन म्हणतो, मी बघितला होता सॅम, स्वतः बघितला. मग ती म्हणते, अच्छा, तो ना. अरे सचिन, बाहेर सध्या काय काय प्रकरणं वाढली आहेत, काय काय घटना घडत आहेत, आपल्या कानांवर येत आहेत. मग एवढं सगळं असताना मुलींना सेफ्टीसाठी असं काहीतरी स्वतःच्या पर्समध्ये कॅरी करावं लागतं, त्यात काय एवढं? सचिन म्हणतो, नाही या सॅम, हे उत्तर खरं नाही आहे. त्यावर ती म्हणते, अरे सचिन, इट्स अ रिॲलिटी, मी खरंच बोलते आहे, मी का खोटं बोलेन तुझ्याशी, आणि काय खोटं बोलेन बरं? सचिन म्हणतो, सॅम, असं काय करते आहेस तू? अगं, पनवेलमधल्या सगळ्यात सेफेस्ट झोनमध्ये आहोत आपण. मग इतकं सेफ एरिया असताना तुला पर्समध्ये असं चाकू वगैरे ठेवण्याची काय गरज आहे? त्याबरोबर ती म्हणते, अरे बघ, सांगायचं राहूनच गेलं. अरे सचिन, ॲक्च्युली तो चाकू माझा नाही आहे, तो चाकू आहे ना माझ्या मैत्रिणीचा आहे आणि तो मला तिला परत करायचा होता, पण अनफॉर्च्युनेटली तो परत द्यायचा राहून गेला आणि तो माझ्याकडेच राहिला. मी तिला तो परत करणारच आहे. बाय द वे, मी ना आपल्यासाठी मस्त जेवण ऑर्डर करते, भुका लागल्यात, एक काम करू, चायनीज ऑर्डर करू का? त्यावर लगेचच सचिन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, सॅम, नक्की मैत्रिणीचाच चाकू आहे ना तो, तुझा नाही आहे ना? त्यावर ती म्हणते, ऑफकोर्स. सचिन म्हणतो, सॅम, हे बघ, तुझ्या मैत्रिणीचा चाकू तिला परत देऊन टाक. नाही म्हणजे काय आहे ना, मला आपल्या घरात ही अशी हत्यारं वगैरे नको आहेत, मला नाही आवडणार हे सगळं, ते सुद्धा आपल्या घरात असलेलं. त्यावर साक्षी मनात म्हणते, त्याच हत्याराने मी तुझ्या बायकोचा जीव घेणार आहे सचिन, त्यानंतरच तर तू माझा होऊ शकणार आहेस ना? त्यावर सचिन म्हणतो, सॅम, देशील ना तू तिचा चाकू? त्यावर लगेचच अस्मिता म्हणते, हो ऑफकोर्स सचिन, देणारच आहे मी. बरं, मी आलेच. एवढं बोलून मग ती तिकडनं बाहेर जाते. तर आता इकडे सचिन विचार करतो, अस्मितावरती ज्या दिवशी हल्ला झाला होता त्याच दिवशी साक्षीसुद्धा पार्टीला गेली होती. तर दुसऱ्या बाजूला आता चैतन्य हा अर्जुनकडे बघत असतो. अर्जुन त्याला विचारत असतो, सदाशिव केसचं काय झालं, त्याचे काय अपडेट आहेत, काय वर्क केलं आहे तुम्ही एवढ्या दिवसात त्याच्यावरती? चैतन्य काहीच बोलत नसतो, तो हसत असतो. अर्जुन चैतन्याला सांगतो, चैतन्य, मी तुला काहीतरी विचारतोय. त्यावर चैतन्य म्हणतो, हो रे, पण मी एक महत्त्वाचा विचार करतोय. अर्जुन म्हणतो, काय? चैतन्य म्हणतो, तुझ्यावरती काळा कोट जास्त सूट करतो की ॲप्रन? त्यावर अर्जुन म्हणतो, काय वाटतं तुला, काय सूट होतं माझ्यावर? त्यावर चैतन्य म्हणतो, मला असं वाटतं की अर्जुन, तुझ्यावर आहे ना ॲप्रनच सूट करतं, आणि सायली वहिनी आहे ना, तिला सनस जरी मिळालेली नसली तरी छान तुझ्या जागी काम करू शकते. ती अगदी वकील शोभते, अगदी छान. आणि तुला माहिती आहे, सायली वहिनी इकडे असायची ना तेव्हा ती किती छान पटापट आणि सगळी कामं अगदी व्यवस्थित मॅनेज करायची. मी तर अगदी मिस करतोय तिला. मी तर एक काम करतो, मी तर तुला आता ना सायली वहिनीला सांगतो, फोन करतो आणि बोलवूनच घेतो बघ. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, तू एक काम करशील का चैतन्य, तुझं रिझिग्नेशन लेटर टाईप करून घेऊन ये, मी तुला सही करून देतो. चैतन्य म्हणतो, चालेल ना, चालेल, मी लगेच जातो आणि टाईप करून देतो. मग मी आणि सायली वहिनी आमची एक नवीन फर्म सुरू करू. अर्जुन म्हणतो, हो, फर्म सुरू करणार आहेस? चैतन्य म्हणतो, हो. मी आणि सायली वहिनी. इतक्यात सायली त्या ठिकाणी पोहोचलेली असते. अर्जुन चैतन्याला आता म्हणत असतो की आणखीन पुढे. त्यावर आता चैतन्य आणखीन थापा मारत जातो. तो म्हणत असतो,
सायली वहिनीचं काम म्हणजे काय काम करायच्या सायली वहिनी, वाव एक नंबर. त्याबरोबर मागून सायली म्हणते बास बास झाला चैतन्य भाऊजी. त्यावर चैतन्य लगेचच म्हणतो की अच्छा म्हणजे दोघं नवरा बायको मिळून मला बकरा बनवत होतात. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो बरं चैतन्य, आता तुझा फर्म सोडायचा विचार सोडून तू बसशील का खुर्चीवर, आपण कामाबद्दल बोलायचं का. सायली ये बस तू पण. मग आता अर्जुन सायलीला विचारतो काय गं सायली, तू अशी अचानक इथे कशी काय आलीस. त्यावर सायली म्हणते मला एक महत्त्वाची गोष्ट समजली आणि तीच तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे आली. अर्जुन म्हणतो काय झालं. त्यावर सायली सांगू लागते की अहो मला महत्त्वाची गोष्ट समजली आणि ती म्हणजे अशी, ज्या अंधाऱ्या खोलीत नागराज काकाने सुमन काकूला बांधून ठेवलं होतं ना, तिथे एक मुलगी जायची आणि तिच्यासुद्धा एका पायात पैंजण होतं असं सुमन काकूचं म्हणणं आहे आणि आपल्याकडे एका पायात पैंजण फक्त प्रिया घालते, ते सुद्धा अलीकडेच. त्यावर हे ऐकून अर्जुन म्हणतो काय. त्यावर सायली म्हणते हो ना, म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा प्रियाचं तर काही. त्याबरोबर आता लगेचच चैतन्य म्हणतो की हो बाप रे, जर हे असं असेल तर खरंच इट्स इन रिस्की. त्यावर लगेचच सायली म्हणते आपल्याला ना आता प्रियावरती बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, प्रिया काय करते काय नाही ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे तो. त्यावर आता चैतन्य म्हणतो हो खरंच मलासुद्धा असं वाटतं. त्यानंतर मग अर्जुन म्हणतो ते तर आपण करूच. बाय द वे सायली, मी आणि चैतन्य म्हणजे एकत्र इथून निघणार होतो, पण मी आज पोलीस स्टेशनला जाणार होतो महिपतला भेटायला, बघतो पुन्हा तो काही बोलला तर. मग चैतन्य म्हणतो वहिनीलाही घेऊन जा, मी कोर्टात जातो. त्यावर मग ते दोघं ठीक आहे म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला आता अस्मिता विचार करते की सचिन माझे फोन का उचलत नाही आहे. माझ्याबरोबर एवढं सगळं घडून गेलं आहे हे मी त्याला सांगितल्यानंतर खरं तर त्याने मला स्वतःहून माणुसकी म्हणून तरी विचारपूस करायला कॉल करायला हवा होता. चूकही त्याचीच आहे आणि तरीही तो शिक्षाही मलाच देतोय. असा का वागतोय हा माझ्याबरोबर. खरोखर आता माझ्यामध्ये आणि सचिनमध्ये अजिबात काही प्रेम वगैरे उरलेलं नाही आहे का. आमच्यात काहीच नातं नाही आहे का. सचिन माझ्याशी इतका वाईट का वागतो. इतक्यात सचिनचा फोन येतो. सचिनचा फोन बघून अस्मिता खूप खुश होते आणि लगेचच ती फोन उचलते आणि म्हणते हा सचिन बोल. सचिन म्हणतो सॅम अगं जेव्हापासून मला तुझ्याबद्दल समजलं ना, मला खरंच खूप काळजी वाटते गं तुझी. खूप टेन्शन येतं सतत तुझं, तू कशी असशील काय असशील हे विचार डोकं अगदी भांडावून सोडतात. बाय द वे मला सांग सॅम, तुझ्यावरती हल्ला कसा झाला. त्यावर अस्मिता म्हणते सचिन मी तुला किती वेळा सांगितलं. त्यावर सचिन म्हणतो हो सांगितलंच, पण आता पुन्हा एकदा सांग की, मला सांग ना नक्की तुझ्यावरती हल्ला कसा झाला, काय झालं होतं. त्याबरोबर लगेचच आता मग इकडे अस्मिता सचिनला पुन्हा एकदा सर्व भूतकाळ सांगू लागते. ती सांगत असते की एक मुलगी माझ्या रूममध्ये आली, रूममध्ये येऊन तिने उशी घेतली आणि उशी घेऊन तिने माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. कसाबसा मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिला माझ्यापासून दूर ढकललं आणि मी दूर ढकललं तिला आणि जोरात ओरडले सायली अर्जुन सायली अर्जुन. लकीली सायली आणि अर्जुन वेळेवर तिथे पोहोचले आणि त्यांनी मला वाचवलं. पण ती मुलगी होती एवढं नक्की, सायलीने तिचे हात पकडले होते ना, त्यामुळे तिला कन्फर्मेशन आहे की ती मुलगीच होती. आता सचिन विचार करतो की सॅमसुद्धा त्या रात्री पार्टीचं कारण सांगून बाहेर गेली होती. अस्मितावर हल्ला करणारी सॅमच तर नाही आहे ना. नाही म्हणजे कितीही सुशिक्षित आणि सभ्यपणा दाखवत असली तरीसुद्धा शेवटी आहे तर ती एक खुनी साक्षी शिखरेच. मग तिच्यातले गुण ती किती काळ लपवून ठेवू शकते. आता हे सगळं साक्षी गपचूप बघत असते. आता हे सगळे विचार सचिन मनातल्या मनात करत असतो. आता तिकडनं अस्मिता म्हणते सचिन कुठे हरवलास. सचिन म्हणतो नाही काही नाही सॅम, अस्मी काही नाही, मी हेच बोलत होतो तुला. अस्मी तू स्वतःची काळजी घे, जप स्वतःला. आपण भेटू शकतो का अस्मी. नाही म्हणजे जर तुला चालणार असेल तर. त्यावर अस्मिता म्हणते हो ठीक आहे भेटूयात ना. त्यानंतर मग ते दोघंही फोन ठेवून देतात. सचिन म्हणत असतो की खरोखर जर सॅमनेच अस्मितावरती हल्ला केला असेल तर इट्स अन व्हेरी रिस्की. आता नक्की हे खरं काय आणि खोटं काय हे मी शोधून काढलंच पाहिजे. तर इकडे सायली आणि अर्जुन हे महिपतला भेटायला आलेले असतात. महिपत म्हणतो आज काय पोलीस स्टेशनमध्ये पूजा वगैरे आहे की नाही. नाही म्हणजे दोघं जण जोडीने आलाय म्हणून विचारतोय. त्यावर अर्जुन सांगतो दोघंही तुलाच जोडीने भेटायला आलोय. मग सायली म्हणते हे बघ जे खरं असेल ते खरं सांगून टाक. त्यावर लगेचच आता महिपत म्हणतो तुम्हाला दोघांनाही माहिती आहे तुम्ही विचारणार मी बोलणार नाही, का उगाच स्वतःचा वेळ वाया घालवतो. अर्जुन म्हणतो तुला काय वाटतं तू तोंड बंद ठेवलंस तर आम्हाला काही कळणार नाही का. पण तुमच्या केसमधला महत्त्वाचा दुवा आम्हाला सापडला आहे आणि तो म्हणजे रमेश. तो रमेश ज्याने
अपघात घडवून आणण्यासाठी तुम्हाला ट्रक दिला होता. आता रमेशला एकदा का पोलिसांनी धारेवर धरला की रमेश तोंड उघडणार आणि रमेशने तोंड उघडलं की सगळ्याची वाट लागणार. त्यापेक्षा माझी अशी इच्छा आहे की तू तोंड उघड, तू बोल, म्हणजे मी तुझी शिक्षा कोर्टाकडनं कमी करून घेईन. हा माझा शब्द आहे की मी तुझी शिक्षा कमीत कमी कशी होईल याची व्यवस्था करेन, पण त्यासाठी तुझं तोंड उघडणं गरजेचं आहे. आता नागोबा काहीच बोलत नसतो. महिपत गप्प राहिल्यामुळे सायली ही महिपतला म्हणत असते की तू कोणाला तरी वाचवतोयस हे पक्क. आता तुझी जीवाभावाची मुलगी साक्षी ही तर ह्या जगात नाही आहे आणि मुळात ती जरी त्यावेळी असेल तरीसुद्धा ती खूप लहान असेल, त्यामुळे या अपघाताशी तिचा काही संबंध नाही आहे. मग तू वाचवतोयस ते त्या नागराज किल्लेदारला, बरोबर ना? पण त्याला वाचवण्याची तुला काय गरज आहे? हे बघ, जाऊ दे, ते सगळं सोडून दे आणि तुला वाचवण्याचा विचार कर आणि आम्हाला सगळं काही खरं सांगून टाक. बोल, अजूनही तुझ्या हातात संधी आहे. हे सगळं तू का केलंस, कशासाठी केलंस आणि ही सुपारी तुला कोणी दिली? सर्व काही आम्हाला सांगून टाक एकदाचं आणि तू मोकळा हो. आता सायलीने असं म्हटल्यावर इकडे महिपत हा मात्र अगदी निरुत्तर झालेला असतो. तो गप्पच बसतो. सायली म्हणते, बोल ना, गप्प का आहेस? मी तुझ्याशी बोलते, तुझ्याकडनं मला उत्तर हवी आहेत, बोल. त्यावर आता मात्र महिपत काहीच बोलत नसतो. त्यानंतर कोर्टात अर्जुन आता रमेशला विचारतो की तुम्ही ज्या माणसाला अपघात घडवून आणण्यासाठी ट्रक दिला होता तो माणूस हाच आहे? त्यावर आता रमेश होकार देतो, हाच तो माणूस आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही असं नाही, नाव घेऊन सांगा. त्यावर रमेश म्हणतो, हो हाच तो माणूस आहे, नागराज किल्लेदार, मी यालाच दिला होता माझा ट्रक. त्यानंतर मग आता सायली अर्जुन नागोबाला कोर्टाच्या बाहेर भेटतात आणि कोर्टाबाहेर नागोबा सायली आणि अर्जुनला म्हणू लागतो की तुम्ही मुद्दामून हे सगळं केलं, मुद्दामून तुम्ही मला दोघं नवरा बायको मिळून या सगळ्यात गोवताय, अडकवताय. त्यावेळी लगेचच सायली म्हणते, आम्ही मुद्दाम काही नाही करत आहोत नागराज काका, ही सगळी तुम्ही तुमच्या कर्माची फळं भोगताय. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.